मी पाहिला सैराट आणि हां अप्रतिम मूवी आहे आणि बापरे म्हणजे मी असे होते प्रत्येक सीनला. हां ती बुलेटही चालवते, ती ट्रॅक्टरही चालवते, ती पिस्तूलही चालवते, तिला सगळं काही येतं आहे. आणि मला मुळात ना एकदम आवर्जून सांगायला आवडेल की ते इतके कमी वयात इतकं सुंदर काम करताय. आणि म्हणजे मी असं झालं होतं मला की बापरे मग आपण 9वीत काहीच करत नव्हतो, ती 9वीतच आहे आणि त्यात इतके चांगले मार्क मिळवून परीक्षेत. तिला माझ्या अंदाजानुसार 90पर्यंत काहीतरी 85 समजा बरोबर 85 वगैरे टक्के मिळालेत तिला 9वीला अभ्यास करून शूट करून खूप तिने छान केलं आहे. आणि आकाश टोचर म्हणजे बाप रे काय हँडसम आहे तो, काय कमाल आहे तो. आणि असं मला ओ माय गॉड त्याची एंट्री अशी एंट्री मराठीत आणि इतकं सुंदर बेस्ट मूवी आहे. आणि एक गोष्ट आता आवर्जून सांगेल मी सेकंड हाफ मी स्टन होते कारण त्या दोघांनी जे काही परफॉर्म केलं आहे. आपण म्हटलो ना की कमी वय आहे त्यांचं आणि त्या कमी वयात त्यांनी लग्नानंतरचे जे काही सीन केलेत, ती रडते किंवा ती सांगते की असं मुंग्यावानी जगायचं नाही आहे वगैरे, खूप आवडला आहे मला. मी नाही बोलू शकत. सैराट आणि मी झिंगाट झाले होते. दॅट्स इट. मैंने ये मूवी नहीं देखी अभी तक, पर मैं ज़रूर देखना चाहता हूँ क्योंकि बाकी सब ने बहुत तारीफ़ करी है. मुझे लगा शायद ये बची है मूवी देखने के लिए, पर इसने भी देख ली, अभी बताया मुझे. तो पहली बार मेरे पास कंपनी नहीं देखने के लिए, और दूसरी चीज़ ओके ओके हाँ, तो फिर शायद मैं देख पाऊँगा. पर मुझे उसके मैंने ट्रेलर देखा है, मैंने गाना देखा है, तो उसके जो विजुअल है, विजुअली वो बहुत ही कमाल की मूवी दिख रही है मुझे. और मतलब जैसे रिव्यूज़ आए हैं पूरे इंडिया से, मतलब सिर्फ महाराष्ट्र से नहीं पूरे इंडिया से जो रिव्यूज़ आए हैं उस मूवी के लिए, आउट ऑफ इंडिया ऑल्सो, वो भी बहुत ही कमाल के आए हैं. तो मैं देखना ज़रूर चाहूँगा. मी आता ऐकलं की फोर्ब्सने सुद्धा त्याची दखल घेतली. अमेझिंग, खूप सुंदर मूवी यार, कमाल मूवी. हम जाएंगे. तुमची सैराट डेट पक्की आहे तर म्हणा. हो पक्की पक्की डेफिनेटली.